त्यानंतर ना बघा इकडं नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. तर माझ्या ताईंनो, दादांनो, वहिनींनो, तुम्ही सगळे जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपलं चॅनल नवीनच आहे. त्याच्यामुळे ना तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे आणि मी रोज डेली व्हिडिओ टाकते ना. तर आज आपण पूर्ण हॉलची साफसफाई बघणार आहोत, पूर्ण हॉलची क्लिनिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता लास्टपर्यंत बघा. आणि मी हॉल कसा आवरला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हॉलमधली वस्तू कुठं मी जागच्या जागेवर व्यवस्थित नसून ठेवली तर मला तेही सांगा. तुम्ही ही वस्तू या ठिकाणी ठेवल्यानंतर ना खूप छान दिसणार अजून, तर असंच तुम्ही सांगू शकता. तर तुमच्या कमेंटची आहे ना मी खूप सारी अशी वाट बघते. तर आपला चॅनल नवीनच आहेत आणि आपल्या चॅनलचा तुम्ही नंबर बनवू शकता. आणि म्हणजे अशाच सगळ्या एक एक मैत्रिणी आपल्या जॉईन होतील. तर जे कोणी माझे दादा, ताई, वहिनी बघत असतील ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कसा झालेला आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या मोटिवेशनची मला खूप गरज आहे. कारण की आपला मराठी नवीनच चॅनल आहे ना, त्याच्यामुळे मला ना तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर कुठला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला लाईक करत जावा. आणि बाकीचे भरपूर सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. मी तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कारण की मला जास्त बोलता येत नाही अजून बी. तर चला आता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करून घेऊया. आज घरातली थोडीशी साफसफाई करून घेते. सगळ्यात आधी घरातल्या सगळ्या जाळ्या ती काढून घेते, कारण की जाळ्या असल्या का नाही घरामध्ये ते चांगलं नसतं. 8-10 दिवसातनं मी एकदा आहे ना सगळ्या अशा जाळ्या ती काढून घेत असते आणि घर एकदम क्लीन करत असते. रोजच्या तर आपल्याला धावपळीमध्ये असं काही काम करायला जमत नाही. आपण नुसते झाडून घेऊन फरशी ती पुसत असतो. पण 8 दिवसातनं तरी ही आपली अशी क्लिनिंग झालीच पाहिजे. त्यानंतर ना त्या डायनिंग टेबलवरती जे सामान आहे ना ते सगळं मी व्यवस्थित ठेवून घेतलं. अगोदर आहे का ना नॅपकिनच्या घड्या ते घालून घेतल्या, ते साईडला ठेवून घेतलं आणि ते सामान आहे ना एका साईडला असं व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर नाही तर मी सोफ्याचे कवर आहेत ना ते काढून घेतले आणि सोफा आहे ना चांगला असं झटकून घेते आता. तर बारीक बारीक धूळ बघा किती जरी नाही म्हणलं ना तर रोजच येते. तर रोज काय आपल्याला असं डीप क्लिनिंग करता येत नाही. त्यानंतर ना सोफा झटकून घेतल्यानंतर ना सोफा चांगला एका कपड्याने पुसून घेतला. आणि तेच कवर आहेत ना मी आता 2-4 दिवसाखाली धुतले होते, तेच मी ना स्वच्छ असे अजून झटकून घेतले आणि नंतर ना त्याच्या सोफ्यावरती लावले. तर अशी छोटी छोटी रोज आपण जर कामे केली किंवा 8-10 दिवसातनं जरी अशी काम केली का नाही एकदम सोपं जातं आपल्याला आवरायला पण. तरी सोफ्याचे सगळे माझे कवर ते लावून झाले आणि जे सामान खाली ते पडलं होतं ते सगळे घेतले, ते सगळं सामान ठेवून टाकलं. त्यानंतर ना सगळीकडनं बघा झाडू मारून घेतला. आता झाडू मारताना एका नाही गणपती बाप्पाच्या मंदिरात असं कचरा जाईन म्हणून काय केलं अगोदर मी सगळं आहे ना मंदिर झाकून ठेवलं आणि नंतर ना मंदिराच्या बी आजूबाजूकडनं सगळा कचरा काढून घेतला. आता हा प्लास्टिकचा डब्बा दिसतोय ना तर ते मागे भरपूर सारी धूळ होती. तर बारीक बारीक आहे ना नाही म्हणलं तर धूळ भरपूर निघते. तर त्या मागटनं मी सगळीकडनं मी धूळ आहे ना ती सगळी काढून घेतली. नंतर ना मंदिराच्या खालचा रांगोळीचा डबा तो काढला आणि खालची धूळ सगळी काढून घेतली. तर इथं बघा मी आता लॅम्प ते आहेत ना ते दिवाळीत ते लावत असते मी, ते एकदम व्यवस्थित पुसून घेतले. शोपीस आहे ते खूप छान दिसतात. नंतर ना फ्रेम ते आहेत ना ते सगळे व्यवस्थित पुसून घेतल्या. एक ना वक्रतुंड महाकायाचं हे शंभू बाळाने बनवलेलं आहे, तर खूप छान दिसतं ते बी. त्यानंतर ना सगळ्या फ्रेम पुसल्या. नंतर ना हे बघा आमच्या इथं दोघांचा फोटो आहे, तो बी एकदम छान पुसून घेतला एकदम व्यवस्थित. तो दिसायला खूप छान दिसतो. त्यानंतर ना बघा TV कॉर्नर आहे ना तो सगळा व्यवस्थित असं करून घेतला. तर इथं माझ्यापाशी ना झेड प्लॅन्ट आहे, तर झेड प्लॅन्ट लावलं ना खूप छान असतं घरामध्ये, तुम्ही पण लावा मैत्रिणींनो. त्यानंतर ना TV कॉर्नरच्या खाली बघा रिमोट ते ठेवलेले व्यवस्थित पुसून घेतले. सेट टॉप बॉक्स पुसून घेतला.
होम थिएटर ते आहेत ना ते बी एकदम व्यवस्थित क्लीन करून घेतले. त्याच्यावर बी लय धूळ बसते बघा. नंतर नाही ना झेड प्लांट आणि इथं मनी प्लांट आहे ना ते स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर जे मनी प्लांटवरती पिवळे पानं ते आलेले असतात ना ते काढून घेतले आणि व्यवस्थित ठेवून घेतलं. तर झेड प्लांट आणि मनी प्लांट मी असं लावला का नाही, खूप छान परिणाम आहे त्याचे. तुम्ही पण लावून बघा, तुम्हाला हे पण अनुभव येईल. त्यानंतर ना सगळे रिमोट व्यवस्थित सगळे पुसून घेतले आणि जागच्या जागेवर ठेवून घेतले. लगेच आहे ना स्वच्छ कपड्याने ना हलक्या हाताने ना TV पुसून घेतली. कारण की TV मी पुसायला खूप घाबरते, कारण की मध्ये ना आमची TV खराब झालती. म्हणते जास्त जोर लावून पुसले का नाही TV तर खराब होते. त्यानंतर ना बघा असे मनी प्लांट लावून घेतलेले आहेत मी आणि तेही स्वच्छ करून मी धुवून ते ठेवले. त्यानंतर नाही तर बघा मी मटक्यातच बनवलेलं आहे मनी प्लांटचं झाड लावलेलं आहे. तर खूप छान दिसतं हे मटकं होतं आणि त्याला नंतर ना अशा काचाने मी हे करून घेतलं आणि त्यात मनी प्लांट ठेवलेला आहे. तर खूप छान दिसतं तो पण. त्यानंतर ना बघा सगळं पुसून ते झाल्यानंतर ना गणपती बाप्पावरचं कापड आहे ना ते ठेवलेलं ते काढून घेतलं आणि घडी घालून साईडला ठेवून घेतलं. कारण की आपण झटकत आणि ते आहे ना सगळं मंदिरावर धूळ जाते, मंदिरात देवावरती ते. त्याच्यामुळं मी काय केलं की मंदिर झाकून ठेवलं होतं. त्यानंतर नाही ना टिपोय सगळीकडनं स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्या खाली एका नाही वह्या पुस्तकं होती ना ती व्यवस्थित ठेवून घेतली आणि पोरांची जिमची बॅग आहे ती व्यवस्थित ठेवून घेतली, म्हणजे त्यांना वेळेवर लगेच भेटेल. त्यानंतर ना बघा सगळ्या खिडक्या आहेत ना ओल्या कपड्याने ना पुसून घेतल्या. अशा ओल्या कपड्याने ना खिडक्या पुसल्या का नाही एकदम प्रकाश आतमध्ये येतो, खूप छान वाटतं. त्यानंतर ना मी लगेच आहे ना फरशी पुसायला घेतली. तर फरशी पुसताना आहे ना पाण्यामध्ये निरमा पावडर टाकला आणि फरशी सगळीकडनं असं व्यवस्थित पुसून घेतली. डायनिंग टेबलच्या खालच्या साईडनं, मंदिराच्या साईडनं ते सगळीकडनं व्यवस्थित फरशी पुसून घेतली. हे बघा माझं पूर्ण आता सगळं आवरून झालेलं आहे. घर ती फरशी ती एकदम सगळी पुसून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं फायनल लुक घराचं तर किती छान दिसायला नाही तुम्ही. तर म्हणतात ना हात फिरण तिथं लक्ष्मी फिरण, तसं काम आहे बघा. तर हे बघा किती छान दिसायला लागलं आता आपलं घर. पूर्णपणे हॉल आहे ना आवरून झालेला आहे. तर तुम्हाला कुठली गोष्ट ह्यातली आवडली नाही किंवा कुठली गोष्ट तुम्हाला आवडली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे. तर खूप छान वाटायला लागलेलं आहे. तर तुम्ही पण असं आवरा घर, खूप छान वाटेल तुम्हाला पण. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.